हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता बघा आपण मॉडर्न क्वेश्चन पेपर 4 बघणार आहोत. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रश्न काही कुठून वेगळे घेऊन येत नाही. फक्त तुमचे जे टॉपिक असतात त्या टॉपिकच्या आधारावरच प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न कसे फिरवले जातात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून देणार आहे. ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. YouTubeला सेटिंग असते. तिथून YouTube म्हणजे क्वालिटी वाढवून घ्या. व्हिडिओ एकदम चांगला दिसेल. बरोबर आहे का नाही? काहींना अडचण असते. आज ते प्रश्न कसे फिरवले जातात आणि कशा पद्धतीने तुम्हाला फसवलं जातं हे आपण काळजीपूर्वक समजून घेणार आहोत. बघा, आपल्याकडे अजून पण काही असे विद्यार्थी आहेत की त्यांनी कुठेही बॅच घेतली नाही. त्यांनी अजून सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे जेणेकरून बघा, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, आता 749 मध्ये तुम्हाला पेपर 1 असेल, बॅच घ्यायचे, दोघं पेपर असेल तर 1050. जे तुमचे महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते महत्त्वाचे टॉपिक जरी बघितले तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जर मॉडर्न क्वेश्चन पेपर पाहिजे असतील, बघा मॉडर्न क्वेश्चन पेपर, कारण जेवढ्या मॉडर्न क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवणार, जेवढ्या वाचण्याचं आकलन करणार म्हणजे काय सोडवण्याची प्रॅक्टिस करणार, तेवढा तुम्हाला फायदा होईल. हे ऍप मध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत फक्त 119 रुपयामध्ये. किती मध्ये? फक्त 119 रुपयामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही मॉडर्न क्वेश्चन पेपर जर घ्यायचे असेल तर फक्त 119 मध्ये उपलब्ध आहेत. तुमचं मराठी असेल, हिंदी असेल, ईव्हीएस त्या प्रश्नपत्रिका तिथे उपलब्ध आहेत. पीएससी सब अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथे सर्व उपलब्ध आहेत. चला, आता आपण वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करू आणि कशा पद्धतीने प्रश्न फिरवले जाऊ शकतात यावर तुम्हाला मी चर्चा पण विश्लेषण करून देणार आहे. बघा, पहिला प्रश्न, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, पण हा पूर्ण टॉपिक माहित पाहिजे. हा पूर्ण टॉपिक आहे. हाय काय फक्त एक प्रश्न पूर्ण पुरता मर्यादित नाहीये. हा पूर्ण टॉपिक आहे आणि पूर्ण टॉपिक तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. बघा, आता या पूर्ण टॉपिक वर तुम्हाला प्रश्न वारंवार विचारले गेलेले जेवढ्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा, तुम्ही जानेवारीत बघा विचारला गेला, जुलैमध्ये, डिसेंबर मध्ये 24 मध्ये झाला, त्यानंतर फेब्रुवारी मध्ये पण याच्यावर प्रश्न विचारलाच गेला. बघा, प्रश्न पहिला, सोलिनता सोलिनता से ग्रस्त विद्यार्थियों की प्राथमिक विशेषता निम्नलिखित में से कौन सी होती? सोलिनता, सोलिनता म्हणजे काय? काय आहे? अधिगम विकार आहे का? तर अधिगम विकार आहे. आणि तो कशामध्ये? सामाजिक संप्रेषण मध्ये तिथे अडचणी येतात. कुठे येतात? म्हणजे अधिगम संबंधी, म्हणजे त्याला जेव्हा बोलायचं असेल किंवा काय करायचं असेल यामध्ये अडचणी येतात. मग तुम्हाला इथे प्राथमिक विशेषता विचारले तर गत्यात्मक क्रियाओं के बारे में बार बार दोहराना और सामाजिक संवाद में कठिनाई होना, हीच सोलितांची म्हणजे अधिगम मध्ये अडचणी येतात ना, म्हणून त्याला अधिगम विकार थोडं का म्हटलं गेलं, का सोलिनता म्हणजे जे बोलताना, बरोबर आहे का नाही, समाजामध्ये दोहराताना, दोहराताना म्हणजे आपल्याला एखादा लहान मुलं असतात बघा, त्यांना एखादा काही शब्द तुम्ही ते तारे जमीन पर बघितलं होतं ना, तारे जमीन पर वगैरे, म्हणजे काही शब्द जर त्यांना बोलायचं होतं त्या मुलाला, तर ते कसे अडकले जातात. म्हणजे अशा पद्धतीने ते सोलिनता गत्यात्मक क्रियाओं के बारे में सामाजिक दोहराव संवाद में कठिनाई, हे पहिलं ऑप्शन. बहुत उच्च स्तरीय ध्यान एकाग्रता, प्राथमिक तुम्हाला काय प्राथमिक विशेषता काय आहे, तर ते बार बार दोहराव होतो. दूसरों की भावना को बहुत जल्दी आसानी से, हे तर अजिबात नाही. डी तर अत्यंत रूप से सक्रिय होना, एक जगह टिके बैठना, हे अजिबात नाही. ते काय असतं, गत्यात्मक क्रियाओं को बार बार दोहराना और सामाजिक संवादामध्ये काय होतं, कठिनाई होते, अडचणी निर्माण होतात. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, समावेशी शिक्षणासंदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, काळजीपूर्वक समजून घ्या. समावेशी शिक्षण, बघा समावेशी शिक्षण, काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या, कारण प्रश्न नाही समजला तर खूप विद्यार्थी काय करतात, गोंधळ करतात. समावेशी शिक्षा का मूल सिद्धांत क्या है? बघा, आता समावेशी समावेशी शिक्षा का मूल सिद्धांत क्या है? काय आहे समावेशी शिक्षा का मूल सिद्धांत? पहिलं म्हटलंय, केवळ प्रतिभाशाली बच्चों को विशेष विद्यालयों में शिक्षा देना, म्हणजे काय, जे तुमची शाळा आहे त्याच्यामध्ये जे बुद्धिमान आहेत, प्रतिभाशाली आहेत, त्यांना शाळा शिक्षण द्यायचं का? तर अजिबात नाही. हाँ, ये तो सिद्धांत नहीं है. जाति, लिंग, भाषा या दिव्यांग के बिना सभी बच्चों को एक ही नियमित विद्यालय में समान अवसर देना. समावेशी शिक्षण काय म्हणतं, का विद्यार्थ्यांची जाती असेल, लिंग असेल, भाषा असेल, दिव्यांग म्हणजे तो अपंग असेल, दृष्टिबाधित असेल, श्रवण बाधित असेल, जे पण असेल, हाँ, सभी बच्चों को एक ही नियमित विद्यालय में अवसर देना, म्हणजे काय, जरी तो अपंग असेल, दृष्टिबाधित असेल, त्याला एकत्रित घ्या, पण त्याच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक साधने वापरा आणि काय करा, त्यांना समान अवसर द्या. समान अवसर म्हणजे काय, तुला दिसत नाही म्हणून तुला पण फळ्यावरच जगावं लागेल, याला समान म्हणजे काय, त्याच्या गरजेनुसार, त्याच्या गरजेनुसार म्हणजे बघा,
समान अवसर या शब्दाचा अर्थ बघा, का जर विद्यार्थी एक सामान्य विद्यार्थी जी क्रिया करू शकतो ना, तेच कौशल्य त्याच्यामध्ये पण निर्माण करा. आपण कशा पद्धतीने करा, त्याच्या लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजेच्या वस्तूंनुसार. कळालं? आणि कमजोर बच्चों को सामान्य बच्चों से अलग करना चालेल का वेगळं करून? आणि डी म्हणतं केवळ आर्थिक रूप से संपन्न इंग्रजी मीडियम वाली ज्याच्याकडे पालकांकडे चांगली फी आहे. बरोबर आहे का नाही? ते ऍडमिशन घेतात. पण गरीब मुलांना आहे का संधी? असं चालेल का? तर अजिबात नाही. समावेशी शिक्षण ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? आता जीन पियाजेचे प्रश्न कसे फिरवले जातात हे मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो आणि काळजीपूर्वक समजून घ्या. विश्लेषण थोडं बघा, कारण घाई करू नका. कारण खूप विद्यार्थ्यांना काय वाटतं का फक्त असं उत्तर सांगून दिलं पाहिजे आणि पुढे निघून गेलं पाहिजे. पण जर प्रश्न फिरवला त्यावेळेला काय होतं, मग गोंधळ होतो. तसं व्हायला नको, त्यासाठी काळजीपूर्वक बघा. काय म्हणतं बघा, पियाजे काय म्हणतंय पियाजे संदर्भात. पियाजे के संज्ञानात्मक विकास सिद्धांत के अनुसार बघा, पियाजे के संज्ञानात्मक विकास सिद्धांत के अनुसार संवेदी गामक अवस्था की मुख्य विशेषता क्या आहे? कशाबद्दल विचारलंय? संवेदी गामक. बघा, संवेदी गामकची विशेषता विचारलंय. मग बच्चा अमूर्त चिंतन शुरू कर देता है, करतो का? तर अजिबात नाही, हे बाहेर झालं. बच्चा समाज के नियमों को समझने लगता है, तर अजिबात नाही. बच्चों अपनी इंद्रिय, बच्चे बघा काय म्हटले, बच्चों अपनी इंद्रिय द्वारा, एक मिनिट, बच्चे अपनी इंद्रिय द्वारा शारीरिक गतिविधियों के माध्यम से सीखते. म्हणजे काय, आता लहान मुलाला तुम्ही किती जरी सांगितलं अरे बाबा इंद्रिय द्वारा शारीरिक गती से शिकते, लहान मुलं बघा माती पण काय घेतं, आपण त्याला खेळायला सोडलं ते काय करतं, तोंडात खाण्याचा घ्यायचा प्रयत्न करतं. म्हणजे काय, जे पण त्याला ज्ञान प्राप्त होतं ते कुठून होतं, इंद्रियाद्वारे ज्ञान प्राप्त होतं. हे संवेदीगामक मध्ये. आणि बच्चा परिकल्पनात्मक निगमनात्मक तर्क हे कुठे असतं, अमूर्त अवस्थेत. बघा, मग आता इथे प्रश्न कसा फिरवला जाईल, तुम्हाला समजा संवेदी गामक काढून टाकलं, हा संवेदी गामक काढून टाकलं आणि निगमन दिलं, तर निगमन मध्ये काय होईल, बच्चा अमूर्त चिंतन करणे लागताय, उत्तर बदललं. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न फिरवला जाऊ शकतो. कळालं? ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे पण प्रश्न कसा फिरवला जाईल हे मी तुम्हाला सांगतो. बघा, प्रश्न कसा फिरवला जाईल हे मी तुम्हाला सांगेल. प्रश्न काळजीपूर्वक बघा. प्रश्न बारकाईने वाचा, व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी, व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. प्रश्न 4, जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास सिद्धांत के संदर्भ में एक शिक्षिका एक शिक्षिका पाती है कि उसकी कक्षा का एक एक छात्र उत्कर्मणिता म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ उत्कर्मणिता म्हणजे काय, 2+2 4 पण करू शकतो आणि त्या विद्यार्थ्याला 2+2 म्हणजे म्हणजे आता 4+2 4+2 त्याला 2 पण करता येतं, म्हणजे त्याला काय क्रिया करता येत आहे, क्रिया करता येत आहे. बरोबर आहे का नाही? कर पाती है, मानसिक प्रत्यय को समजने में सक्षम आहे, म्हणजे काय, हे समजण्यामध्ये सक्षम आहे. काय समजण्यामध्ये, म्हणजे 2+2 4 होतात आणि 4 मधून जर 2 वजा केले तर 4 मधून 2 वजा केले तर परत 2 मिळतात, असं तिला कळतंय. काय कळतंय? कळतंय. परंतु वो अभी अमूर्त निगमनात्मक तर्क, अमूर्त निगमनात्मक तर्क का प्रयोग नहीं कर पा रही है. पियाजे के अनुसार वो बच्चा संज्ञानात्मक विकास की किस अवस्था मध्ये. म्हणजे बघा, आता तुम्हाला जर प्रश्न फिरवण्यासाठी बघा, आता तुम्हाला इथे प्रश्न कसा फिरवला जाईल काळजीपूर्वक समजून घ्या. आता इथे काय म्हटलंय त्यांनी, उत्कर्मणिता जी आहे याच्यामध्ये तो काय आहे, सक्षम आहे. सक्षम आहे म्हणजे काय, त्याला ते येतं. येतं म्हणजे काय, तो मूर्त मध्ये आहे. येतं म्हणजे त्याला तो मूर्त मध्ये आहे. आणि जर इथे त्यांनी सक्षमच्या जागेवर अक्षम शब्द वापरला असता, बघा अक्षम काय वापरला असता, अक्षम शब्द जर वापरला असता, तो मुलगा अक्षम आहे तर त्याचं उत्तर काय असतं, पूर्व राहिलं असतं. का, अक्षम कुठे असतात, पूर्व मध्ये. सक्षम कुठे होतात, मूर्त मध्ये. आणि अमूर्त निगमनात्मक तर्क कुठे करू शकतात, औपचारिक मध्ये. बघा, एकाच प्रश्नामधून 3 प्रश्न फिरवले जाऊ शकतात. पण इथे तुम्हाला फक्त त्यांनी काय विचारलंय, का उत्कर्मणिता त्याला करता येतं पण अमूर्त चिंतन करता येत नाही, म्हणजे तो शेवटच्या या अवस्थेत तर तो जाणारच नाही, संविधीमध्ये तर हे होतच नाही. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला फिरवला जाऊ शकतो. कळालं? म्हणून काय करा, काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या, अँगल बदलला तर आपला गोंधळ व्हायला नको. त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा. प्रश्न 5 काळजीपूर्वक समजून घ्या.
प्रश्न 5, लेव वाइगोस्की के सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत के अनुसार, बघा प्रश्न 5वा काय म्हणतोय, लेव वाइगोस्की के सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत के अनुसार जब कोई बच्चा किसी जटिल समस्याओं को हल करते समय स्वयं से ऊंची आवाज में बात करता है, स्वयं से ऊंची आवाज में बात करता है, पियाजे जिसे अहम अहम केंद्रता वाक कहा था, वाइगोस्की ने इसे क्या माना था. म्हणजे बघा आता वाइगोस्की काय म्हणतो का मुलं स्वतःशी बोलतात म्हणजे बघा लहान मुलं बेरीज करायला लावली ते म्हणतात 1 2 3 4 असं करतात का नाही, 5 6 7 8 असं स्वतःच बोलतात, बोलतात का नाही तर बोलतात. कोण म्हणतो, वाइगोस्की. आवाज में बात करताय, पियाजे याला अहम केंद्रता म्हणतो, पियाजे काय म्हणतो, याला अहम केंद्रता म्हणतो. पण हा लेव वाइगोस्की याला काय म्हणतात, स्वयंवाक. हा बरोबर आहे का नाही. आता बघा केवळ निजी वाक म्हणतो, कोण म्हणतो, लेव वाइगोस्की. पहिला ऑप्शन काय म्हणतोय, बच्चे संज्ञानात्मक अपरिपक्वता का भटकाव का सूचक आहे, म्हणजे अपरिपक्व आहेत असं म्हणतो का वाइगोस्की, तर अजिबात नाही. बी म्हणताय बघा, बी ऑप्शन काय म्हणताय, निजी वाक प्राइवेट स्पीच जो बच्चों को अपने व्यवहार और चिंतन में विनिमय में मदद करती है. बघा बघा काय सांगितलं का, वाइगोस्की काय म्हणतो, याला निजी वाक म्हणतात जो बच्चे को अपने व्यवहार में चिंतन को विनिमय करने में मदत करते. म्हणजे कसं, लहान मुलं अमूर्त बोलू शकतात का, 2+2 4 होतात, आपण सहज म्हणू शकतो. पण यांना हे करता येणार नाही म्हणून ते काय करतात, स्वतःशीच काय करतात, बोलत राहतात. काय म्हणतात, स्वतःशी बोलत राहतात. एक मिनिट, स्वतःशी काय करतात, ते बोलत राहतात म्हणजे व्यवहार नियंत्रित करण्यासाठी काय करतात, अशा पद्धतीने करतात. याला निजी वाक म्हटलं जातं. सामाजिक अंतरक्रिया में आने वाली एक बाधा आहे, तर अजिबात नाही. आणि बच्चे अपने भीतर अहम केंद्रीय व्यवहार को अतिशयता, म्हणजे बघा जर पियाजे विचारला तर तुमचं उत्तर काय असेल, अक्षमता असेल. का, कारण मुलं अक्षम असतात बा, असं पियाजे म्हणतो. पण वाइगोस्की काय म्हणतो, स्वतःचे विचार नियंत्रित करण्यासाठी ही चांगली क्रिया आहे. पण वाइगोस्की काय म्हणतो, ते एकाच गोष्टीवर केंद्रित असतात म्हणून ते अशा पद्धतीने होतं. कळालं. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा, प्रश्न 6वा काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 6, लॉरेन्स कोलबर्ग के नैतिक विकास, बघा हा शास्त्रज्ञ पण काळजीपूर्वक बघा, कारण याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो. लॉरेंस कोलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत के अनुसार यदि कोई व्यक्ति ये तर्क देता है कि कानून और नियम मानव कल्याण के लिए है और यदि वो समाज के व्यापक हित का मानव अधिकारों को खिलाफ है तो लोकतांत्रिक तरीके से बदलाव करना चाहिए, वो नैतिक विकास के किस स्तर पर आहे. बघा आता तो व्यक्ती काय म्हणतोय का, समाजाचे जे नियम बनवलेले आहेत, काही नियम जर काय म्हटले, व्यापक हित म्हणजे काय, लोकांचं जर समजा, आता समजा 100 माणसं आहेत, 100 माणसं आहेत आणि जर त्यापैकी 95 माणसांनी तो नियम बदलल्यावर 95 माणसांचं कल्याण होत असेल, तर तो नियम काय बदलला पाहिजे. पण कसा बदलला पाहिजे, लोकतांत्रिक तरीके से. डायरेक्ट बदल करायचा आहे का नाही, डायरेक्ट बदलून टाकायचा आम्हाला काहीच माहित नाही, कसं करायचं आहे, लोकतांत्रिक तरीके से बदलायचा आहे, बदलला जा सकता है वो नैतिक विकास. आता बघा, आता तुम्हाला सामाजिक व्यवस्था काय म्हटलं बघा, सामाजिक व्यवस्था बनाए रखने का अभिविन्यास. आता जर सामाजिक व्यवस्था बनाए रखने का अभिविन्यास, तर त्याने काय सांगितलं असतं, लोकतांत्रिक नियम बदलायलाच नको, म्हणजे बदललाच नाही पाहिजे, जो आहे तो मान्य आहे. इथे आहे का तो, तर अजिबात नाही. आहे का तिथे, तर अजिबात नाही. बी काय म्हणतं बघा, सार्वभौमिक नैतिक सिद्धांत अभिविन्यास. सार्वभौमिक इथे तो काय करणार, तो विचार करणार नाही लोकशाहीच्या मार्गाचा. नाही बाबा, कटाळून गेलो आम्ही लोकशाहीच्या मार्गाने, खूप बदलून बघितलं तरी नाही बदलत, लोकशाहीच्या मार्गाने विचार नाही होत. सी ऑप्शन काय म्हणतं, सामाजिक अनुबंध अभिविन्यास म्हणजे काय, सामाजिक अनुबंध अभिविन्यास मध्ये काय म्हटलं जातं, का जे मुलं असतात, इथे काय म्हणजे कोणी असेल तर तो काय करतो, मला समाजाचं पण लोकशाही पद्धतीने बदलायचं, काय करायचंय, लोकशाही पद्धतीने. अच्छा लडकी तर मग तो पाळलंच असतं, तर अजिबात नाही. ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बेस्ट आहे. कारण बघा ऑप्शन सी नुसार काय होणार, पण मला लोकशाहीच्या मार्गाने बदलायचंय. कशा पद्धतीने, लोकशाही के तरीके से बदला जा सकता है. आणि याच्यामध्ये काय होतं, तो तर बदलू शकत नाही, म्हणजे तो म्हणतो जे बनवले ना ते मला मान्य आहे, मी फॉलो करतोय, जरी चुकीचा आहे, लोकशाहीचा नियम आहे, चालेल. इथे सार्वभौमिक नैतिक अभिविन्यास मध्ये तो आता त्याच्या पुढे गेलेला आहे, लोकशाही नियमाच्या पुढे. तो डायरेक्ट आता सर्वांगीण विकास म्हणतो. तो म्हणतो नकोच, चायला कटाळा येतोय ना, फक्त 5 काहींच नाही, मला सगळ्यांचंच हित पाहिजे.
अशा पद्धतीने करतो. पण इथे काय म्हटलं जातं, सामाजिक अनुबंध अभिविन्यास याच्यामध्ये काय लोकतांत्रिक तरीकेने हा नियम बदलला पाहिजे. ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. म्हणजे फार बारकाईने समजून घ्यावे लागतात, नाहीतर चुका होतात. प्रश्न 7, पंकज सोचता है यदि मिट्टी के एक गोले को दबाकर, बघा पंकज सोचता है यदि मिट्टी के एक गोले को दबाकर सांप जैसा बना दिया जाए तो मिट्टी की मात्रा बढ़ जाती है। जिन प्याजे के अनुसार बालक ये चिंतन की ये कमी किस अवस्था को दर्शाती है और ये किस प्रत्यय को नहीं समझ पा रहा है। म्हणजे काय, त्या पंकजला काय वाटतं का, समजा माती आहे आणि त्या माती, जेवढी माती, आता बघा मातीपासून आपण किंवा पिठाचा गोळा असेल, समजा लहान मुलाला तुम्ही एवढा पिठाचा गोळा दिला, त्याला काय वाटतंय का जर आपण त्याला सापासारखं बनवलं तर ते काय होईल, माती वाढून जाईल बा, किंवा तो पिठाचा गोळा वाढून जाईल, ते जास्त होऊन जाईल बा, असं त्याला वाटतंय. दबाकर मिट्टी की मात्रा बढ़ जाते, मात्रा बढ़णे म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होईल. वाढ होईल का, फक्त ते लांब होईल. काय होईल, लांब होईल. पण ते वाढेल का, जेवढा एवढा गोळा आहे तेवढीच राहील का, नाही. पण त्याने साप जरी बनवला मग तो म्हणजे काय, फक्त त्याचा आकार असा होईल, पण काय होईल, त्याची जी मात्रा आहे, मात्रा म्हणजे आपण सोप्या भाषेत याला काय शब्द वापरतो, जेवढी वस्तू आपण काय म्हणतो, जेवढी ती, आता समजा 5 ग्रॅमचा तो गोळा असेल मातीचा, तर सापासारखा बनवल्यावर तो 20 ग्रॅमचा होईल का, तर होणार नाही. पण त्याला ते समजत नाहीये. का समजत नाहीये, कारण तो पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये संरक्षण का अभाव आहे. म्हणजे काय, त्याला फक्त काय वाटतं, लांब राहिलं म्हणजे आकार वाढतोय आणि छोटं राहिलं म्हणजे आकार कमी होतोय. मूर्त मध्ये तर तो अजिबात नाही. काय, मूर्त मध्ये संवेदी मध्ये तर अशा पद्धतीचे वस्तू थायतो तर याच्यामध्ये अजिबात नाही. आणि औपचारिक संक्रियात्मक अवस्थेमध्ये याच्यामध्ये तर नाही. तर पूर्व संक्रियात्मक अवस्थेमध्ये काय होतं, संरक्षण का अभाव आहे. काय आहे, संरक्षण का अभाव, म्हणजे त्याला काय वाटतं, समजा पहिले त्याच्याकडे एक मातीचा गोळा होता अशा पद्धतीने, कळालं, त्याला वाटतं हाय, पण आता याला आपण साप बनवूया दाबून. काय बनवला याने, साप बनवला. असा साप बनवला असेल त्याने, साप बनवला. मग आता तो काय म्हणतो, आता हे जे आहे ना, हे छोटा आहे आणि हे मोठा आहे, याचा आकार मात्रा बढ़ गई, इसकी मात्रा बढ़ गई. मात्रा वाढली का, तर अजिबात नाही. त्याला फक्त एक कळत नाही, हा गोल एक खटी आहे म्हणून तसं होतं, पण लांबवल्यामुळे तीच आहे, फक्त त्याची मात्रा काय बदललेली नाही, जे आहे फक्त त्याचा आकार आकार असा झाला, पण मात्रा काय एकच आहे. पण याला ते कशामुळे होतं, संरक्षण का अभाव. म्हणजे लहान मुलांना आता कळतं, पण म्हणजे जसं पूर्वीचं मानसशास्त्र पूर्वीचं आहे, काय आजचं नाही. जर लहान मुलांना 10 रुपयाची नोट दिली किंवा चिल्लर दिली, तर लहान मुलं काय करतात, चिल्लर त्यांना वाटतं खूप आहे त्याच्यामध्ये. पण या मुलांना तसं होतं, म्हणजे याला पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये, कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा, प्रश्न 8 काळजीपूर्वक समजून घ्या. हे बघा, विश्लेषण काळजीपूर्वक मी यासाठी घेतोय का तुमचे प्रश्न तुम्हाला जर तुम्हाला प्रश्न फिरवला, आता त्याच प्रश्नामध्ये जर तुम्हाला सक्षम हो जाता है तर मूर्त अवस्था आली असती. हा, कळालं, लक्षात ठेवा. मी तुमच्यासाठी विश्लेषण देतोय, नाहीतर मला पण प्रश्न घेऊन निघून पण जाता येतं. राहुल, बघा, राहुल रेड लाइट होने पर भी, बघा इथे प्रश्न कसा फिरवला जातो हे पण सांगतो. राहुल रेड लाइट होने पर भी गाड़ी नहीं रोकता, लेकिन जब वो देखता है कि आगे ट्रैफिक पुलिस खड़ी है तो वो जुर्माना और चालान से डर से गाड़ी रोक लेता है. कोलब्रुक के नैतिक विकास के सिद्धांत के अनुसार राहुल का ये व्यवहार किस स्तर को दर्शाता है. म्हणजे बघा, राहुलने काय केलं, लाल लाईट लागलं बघा, गाडी थांबवली नाही, पण त्याने काय पाहिलं, पुढे पोलीस आहे आणि तो जुर्माना म्हणजे मला दंड देईल, जुर्माना लागेल, लगेच त्याने काय केली, गाडी रोक लेत आहे. म्हणजे बघा, इथे काय क्रिया होत आहे, कानून कानून पाळतोय का पहिल्या अवस्थेमध्ये, परंपरागत कानून व्यवस्था अभिविन्यास, कानून राहिला असतं तर त्याने रेड लाईट लागला विषय थांबून दिला असता. कळालं, म्हणजे पहिलं ऑप्शन बाहेर झालं. बी, उत्तर पारंपरिक सामाजिक अनुबंध अभिविन्यास, त्याने का थांबवली, सामाजिक अनुबंध अभिविन्यास आहे म्हणून थांबवली का, तर अजिबात नाही. पूर्वपरांग स्तर आज्ञाकारितावर दंड अभिविन्यास, का, पैसे भरावे लागतील ना, मला पैसे भरावे लागतील म्हणून मी गाडी थांबवतोय. काय करतोय, पैसे भरावे लागतील. हा, आणि परंपरा यांत्रिक सापेक्ष, इथे काही लेन देन वाला मामला आहे का, तर अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं काय होईल, चालान का जुर्माना म्हणजे दंड म्हणजे काय, मला पैसा भरावा लागेल, त्यामुळे मी काय करतोय, गाडी रोक लेत आहे. म्हणजे काय झालं, आज्ञाकारिता दंड एवं आज्ञापालन, का,
कारण जेणेकरून मला जुर्माना लावला जाईल म्हणून मी आपली गाडी थांबवतो, म्हणून याला काय म्हटलं जाईल, आज्ञाकारितावर दंड, म्हणजे दंड एवं आज्ञा पालन, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. कळालं? म्हणजे प्रश्न तुम्हाला फिरवले जाऊ शकतात. हा एकदम सोपा प्रश्न आहे. इथे पण फक्त काय कशा पद्धतीने फिरवलं जातं हे काळजीपूर्वक समजून घ्या. लेखन संबंधी अक्षमता, इसे कोण बघा, लेखन संबंधी म्हटलं, काय म्हटलं, लेखन. आता लेखन संबंधी म्हटलं तर डिस्ग्राफी आहे, वाचनासंबंधी विचारलं किंवा गणितासंबंधी विचारलं, फक्त फिरू शकतो प्रश्न, असाच राहील, फक्त हे फिरू शकतो. कळालं? त्याच्यानंतर बघा पुढे तुम्हाला समजण्यासाठी आता इथे बघा प्रश्न कसा फिरवलेला, काळजीपूर्वक बघा. गणित गणना या कौशल्य से संबंधी विकार को क्या कहता है. आता गणितासंबंधी मी तुम्हाला सांगितलं होतं, काय होतं, डिस्कॅल्कुया, म्हणजे गणिता संदर्भात जो विकार आहे त्याला म्हटलं. म्हणजे फक्त प्रश्न फिरवला, म्हणजे एक शब्द जरी फिरवला तरी तुमचं उत्तर काय होतं, बदलण्याची शक्यता असते. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा, प्रश्न 10 काळजीपूर्वक समजून घ्या. फक्त प्रश्न मी का फिरून देतोय, का तुम्हाला हे कळालं पाहिजे का टॉपिक एकदा तुम्ही वाचला तर प्रश्न कसाही फिरवला तर विचारला जातो. पण ज्या खूप विद्यार्थ्यांना काय वाटतं का सर आम्हाला असे प्रश्न द्या ना, प्रश्न देऊन नाही, टॉपिक बघा, कसं पण उत्तर तुम्ही देऊ शकता. कळालं? प्रश्न 10, समावेशी कक्षा में एक अति संवेदनशील छात्र है बघा, अति संवेदनशील छात्र तेज रोशनी और अचानक होने वाली आवाजों से असहज हो जाता है. म्हणजे एखादा विद्यार्थी असतो, जास्त लाईट जर तिथे येत असेल, प्रकाश येत असेल, तो काय होतो, म्हणजे थोडा विचलित होऊन जातो, किंवा आवाज येत असेल तिथे पण विचलित हो जाता है, जिससे उसका ध्यान भटका जा रहा है. ऐसे एक शिक्षक के रूप में आपकी सबसे उपयुक्त प्रक्रिया क्या होगी. म्हणजे आता तो मग लाईट थोडं काही प्रकाश आला किंवा आवाज आला ते विचलित होऊन जातं, मग शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार, असं त्यांनी विचारलं. काय पहिलं म्हटलंय, छात्रों को कक्षा के एक कोने में या बाहर अकेले बैठना. नाही बाबा तुला सण नाही होत ना लाईट, जाय तिकडे काढी लाग, असं करता येईल का, आपल्याकडे चालेल, हाय नको टेन्शन देऊ, वय तिकडे बैठ, चालेल का, तर अजिबात नाही. आमच्याकडे म्हणतात काढी लाग, म्हणजे तिकडेच जाय, होतं ना, चालेल का. कक्षा में प्रकाश की तीव्रता को समायोजित करना और छात्रों को शांत कोने में बैठाना. म्हणजे जर बघा उदाहरणार्थ लाईट असेल, शाळेमध्ये वर्गामध्ये असतो काहींमध्ये, तर तो लावलेला असेल जेणेकरून त्याला खरंच त्रास होत असेल ना, तर काय म्हणतो, तीव्र प्रकाश को समायोजित करना. समायोजित करणं म्हणजे काय, खरंच त्याच्यावर तो जास्त जातोय का किंवा कुठे काही जास्त जातोय का, तो योग्य प्रकारे करा. आणि शांत कोने में बैठाना, सगळ्यात बेस्ट काय, फक्त लाईट बंद करून देऊन बाबा अंधारात आपण शिकवत बसू, चालणार नाही. मग काय करायचं, ते तर करायचं, त्याचबरोबर जर शांत कोणा असेल, त्या शांत कोण्यामध्ये, शांत कोणा म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात बैस नाही, शांत कोणामध्ये तुमच्या वर, आता बघा शिक्षकाच्या खरं पाहायला गेलं तर शिक्षकाच्या समोरची लाईन थोडी बडबड करत नाही, हे तर सगळ्यांना माहिती आहे, आणि आजूबाजू ते बडबड करतात, बरोबर आहे का नाही. मग साधारणपणे काय करायचं, त्याला सेंटर मध्ये बसवा, म्हणजे तुमचं पण त्याच्यावर लक्ष राहील आणि प्रकाश पण, म्हणजे अशा पद्धतीने बी ऑप्शन जी त्यांनी दिले ते बेस्ट आहे. आणि छात्रों को ऐसे माहौल में खुद को ढालने के लिए मजबूर नाही बाबा, तर तू पण काय कर, प्रकाशाचा कशा पद्धतीने तिथे ऍडजस्ट केलं जातं तू स्वतः शिक, असं चालेल का, तर अजिबात नाही. अरे माता पिता को बुलाकर छात्रों को किसी विशेष स्कूल में स्थानांतरित करने की सलाह देना. एक काम करा, आमच्या शाळेतून याला काढून घेऊन जा दुसऱ्या शाळेत टाका, चालेल का, तर नाही चालणार. म्हणजे सगळ्यात बेस्ट काय, बी ऑप्शन, कारण प्रकाशाची तीव्रता. मग आता हे बघा, तुम्हाला कधी कधी काय केलं जाईल माहितीये का, हाच प्रश्न तुम्हाला उपयुक्त आहे, निगेटिव्ह सुद्धा करून दिला जाईल. निगेटिव्ह करून दिला तर मग तुम्हाला जर विचारलं, ऑप्शन मध्ये ऑप्शन आलं निम्नलिखित में से कौन से नकारात्मक आहे, तर हा पहिलं पण नकारात्मक असेल, दुसरं तिसरं पण नकारात्मक असेल, चौथं पण नकारात्मक असेल. नकारात्मक पण विचारू शकतात, सकारात्मक पण विचारू शकतात, फक्त टॉपिक क्लिअर पाहिजे. कळालं? त्याच्यानंतर अभिकथन आणि कारणवर प्रश्न जास्त येतात, याची तयारी काय करा, भरपूर करा. अभिकथन आणि कारणवर. कळालं? अभिकथन आणि कारणवर कठिन कौशल्य सीखते समय यदि अति संवेदनशील छात्रों को कड़ी आलोचना या कठोर सजा दी जाती है, वो तुरंत निराश हो जाते हैं और प्रयास करना छोड़ देते हैं. बरोबर आहे का नाही, जे अतिसंवेदनशील मनाला लागून जातं असे मुलं असतात ना, थोडं जरी शिक्षक रागावला तर त्यांच्या मनाला लागून जातो, अतिसंवेदनशील. मग तेच म्हणते, कठीण कौशल्य सीखते समय यदि अतिसंवेदनशील छात्रों को कड़ी आलोचना या कठोर सजा दी जाए तो वो तुरंत निराश हो जाते और प्रयास करना छोड़ देते. म्हणजे जे विद्यार्थी असतात लगेच शिक्षकाच्या बोलण्यावरून, आता बघा काही म्हणतात ना,
काही विद्यार्थ्यांना कितीही बोला काहीच फरक पडत नाही. ते शिक्षक तिकडे बोलतात हे असतात. पण जो अतिसंवेदनशील असतो ना, मुलींमध्ये हे प्रमाण जास्त असतं. ते काय करतात? नाराज जास्त होतात. बरोबर आहे की नाही? मग तो म्हणतो जाऊ दे मला नाही करायचं. का करायचं नाही? कारण शिक्षक मला आलोचना केली किंवा कठोर सजा दी. कळालं? म्हणजे अभिकथन तर योग्य आहे. कारण म्हणतंय इन छात्रों में कड़े व्यवहार को सहने की क्षमता कम होती. बरोबर आहे. का पद्धतीने ते निराश होऊन जातात? तर का? जे कडे व्यवहार म्हणजे बघा एखादा शिक्षक खूप रागीट बोलला, तर त्यांना ते सहन नाही होत, सहन करू शकत नाही ते. मग ते काय करतात? नाराज होऊन जातात. कम होती है और कठोर सजा की तुलना में सौम्य मार्गदर्शक सकारात्मक प्रोत्साहन से बेहतर सीखते हैं. म्हणजे काय? या मुलांना सकारात्मक दृष्टिकोन आणि मार्गदर्शन देऊन शिकवावं लागतं. जर तुम्ही रागून वैतागून आता बघा काही विद्यार्थी आपल्याकडे असतात त्यांना काठीशिवाय गोड लागत नाही. म्हणजे त्यांना जोडलं तर ते बरोबर शिकतात. पण काही विद्यार्थी असं थोडं बोललं तरी त्यांना ती काठीची शिक्षेपेक्षा बेकार शिक्षा वाटते. म्हणजे असे म्हणून काय करतात या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि थोडा सकारात्मक प्रोत्साहन द्यावं. तू करू शकतो, हे करू शकतो. पण हे तू काही पण नको करू. असं जरी बोललं तरी हे विद्यार्थी काय करतात तो पर्याय सोडू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने ये और आर दोनों से हे व्याख्या करताय कारण दोघं एका संदर्भात बोलत आहे. कळालं? कधी-कधी मग निगेटिव्ह पण देतील. मग कधी-कधी तुम्हाला असं म्हणतील, "छात्रों को दंड देना चाहिए, वो तुरंत सीखते." म्हणजे अशा पद्धतीने ठरवलं जातं. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 12 बघा. प्रश्न 12 काळजीपूर्वक समजून घ्या. पाठांतरच करू नका. मी तर या मताचा आहे. पाठांतरच करू नका. पाठांतर केलेला विद्यार्थी पासच होत नाही. अभिकथन किशोरों में मस्तिष्क का भावनाओं को नियंत्रित करने वाला हिस्सा बघा काय म्हटलं किशोर. किशोर म्हणजे काय? आपण ते मुलं असतात बघा 10वी 10वी, 11वी, 12वी आपण त्यांना किशोर म्हणतो. आपण ते सहज म्हणतात ना शिंग फुटले. अन वापरतात ना तर तुम्हाला कधी आता शिंग फुटले असा पद्धतीचा हा शब्द असतो. 9वी पासून. किशोरों में मस्तिष्क का भावनाओं का नियंत्रित करने वाला हिस्सा पहले विकसित होता है जबकि तार्किक निर्णय वाला हिस्सा बाद में परिपक्व होता है. बघा काय म्हणताय का जे किशोर असतात. आता तुम्ही बघितले किशोर म्हणजे जे मुलं असतात आपण काय म्हणतो 10वी, 11वी, 12वी पर्यंत जे मुलं असतात. यांच्या हातातून हे काय होतात भावनांवर नियंत्रण राहत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग यांच्या हातातून काय होतात काहीतरी क्रिया घडून जाते, काहीतरी गुन्हा घडून जातो. होतो का नाही? आणि मग काय म्हटलं जबकि तार्किक निर्णय लेने वाला हिस्सा बाद में परिपक्व होता है. ते पण बरोबर आहे. का बरोबर आहे बघा. ह्या वयातील जे मुलं असतात जे निर्णय घेतात आता तुम्हाला माहिती आहे विषमलिंगी आकर्षण वगैरे हे सगळं होतं त्याच्यामध्ये बरोबर आहे का नाही मग ते काय भावनांच्या आहारात खूप निर्णय घेऊ शकतात पण पुढे केल्यावर हे होतं त्यांना लवकर करता का पण आता आपण काय म्हणतो आता भावना पण आपल्याला आहेत आपण म्हणत नाही आपल्या भावना मरून गेल्या आपल्याला भावना पण आहेत पण आपण तार्किक निर्णय सुद्धा करू शकतो का नाही ही गोष्ट केल्यानंतर काय घडणार आहे हे पण आपल्याला कळेल पण हे जे मुलं असतात किशोर का भावना काय असतात त्यांच्या तीव्र असतात पण जे तार्किक निर्णय घेणं ते काय होतात नंतरून मग त्यांना बाल सुधार गृह हे असतं ना म्हणजे जे जेव्हा आपण काय म्हणतो सक्षम होऊन जातात जेव्हा सक्षम होतात तेव्हा ते निर्णय घेऊ शकतात पण किशोर अवस्थेमध्ये हा मुद्दा बरोबर आहे कारण भावनिक हिस्सा पहिले विकसित होत आहे बरोबर आहे आणि जबकि तार्किक निर्णय वाला हिस्सा काय होत आहे बाद में परिपक्व होत आहे का म्हणजे आता आपण काय म्हणतो मला सगळं कळतं भावना पण तार्किक पण त्या वयात अडचणी येतात बरोबर आहे अभिकथन कारण म्हणते यही कारण है कि किशोर अक्सर अधिक जोखिम उठाते हैं और बिना सोचे समझ ब बळकर निर्णय घेते बरोबर आहे जोखीम उठाते आता मी एक म्हणजे आता तुम्हाला एक सांगू का हे तर जाऊ द्या किशोर तर मानसशास्त्रातून आहे काल का परवाच एक व्हिडिओ बघितला दुसरीचा का तिसरीचा एक मुलगा असेल त्याला कोणीतरी त्याचा मित्र दुसरीचा का तिसरीचाच मुलगा होता त्याला कोणीतरी मित्र काय बोललं का तुझी लायकी आहे का तुझ्याकडे पैसे नाही तुझी काय लायकी आहे का त्या मुलाने घरून कुठून तरी एक बंडल घेऊन आला कशाचं पैशाचं का तू मला बोलला ना तो अपमानित केलं ना मुलींसमोर हे बघ माझी लायकी आहे शिक्षकाने म्हटलं का रे बाबा तो माझा मित्र बोलला होता म्हणे तुझी लायकी आहे का म्हणून मी आज एवढे पैसे घेऊन आलो म्हणजे अशा पद्धतीने मग आता मला सांगा म्हणजे अशा पद्धतीने ते काय करू शकत पण मग ते तो जरी पोरगा लहान आहे म्हणजे त्याच पद्धतीने किशोरांमध्ये होतं जर लहान त्या मुलांना सांगितलं काय रे तू सायकलीवर येतो मग ते गाडी कोणाची बिन विचारून सुद्धा ते घेऊन येईल घरी आल्यावर त्याला माहिती आहे झोडपणार आहेत त्याला पण तार्किक त्याला केव्हा कळतं नाही बाबा घरी जर समजा माझ्याकडून अपघात झाला कोणाला काही लागलं हा विचार येतो का त्याला तर येत नाही फक्त काय मला फक्त भावनात्मक मला घेऊन जायचे पण ज्या वेळा
तार्किक निर्णय म्हणजे जर काही झालं कुठे काही झालं आपण काय म्हणतो नको बाबा काय हात पाय मोडून घरी बसू असं म्हणजे त्या पद्धतीने त्यांना नाही करता येत. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. म्हणजे विश्लेषण यासाठी देतोय का तुमचा टॉपिक क्लिअर झाला पाहिजे. कळालं? प्रश्न 13 अभिकथन प्रतिभाशाली बच्चे एकदम प्रतिभाशाली म्हणजे हुशार एकदम हुशार कसे हुशार का त्यांना एक वेळा गोष्ट सांगितल्यावर लगेच कळून जाते त्यांना प्रतिभाशाली म्हणतात. नाही तर सर प्रतिभाशाली काही वेगळं असतं का? वेगळं म्हणजे एखादी क्रिया त्यांना एक वेळा सांगितली त्यांना परत सांगायची गरज नाही त्याला प्रतिभाशाली म्हटलं जातं. प्रतिभाशाली बच्चे बच्चे कक्षा में हमेशा विशेष ध्यान ध्यान या अलग से कठीण कार्यों की आवश्यकता होती. बरोबर आहे का जे तुमच्या वर्गात असे काही हुशार विद्यार्थी असतात हुशार म्हणतो आपण सोप्या भाषेत त्यांना पण त्यांना प्रतिभाशाली हा शब्द चांगला वाटतो. प्रतिभाशाली विद्यार्थी म्हणजे काय का त्या विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट दिली आणि ती एकदम सोपी असेल तर ते काय कंटाळून जातात पण या ध्यान से कठीण कार्य की आवश्यकता होती म्हणजे कठीण कार्य म्हणजे काय जर सोप्या गोष्टी दिल्या तर ते लगेच पूर्ण करून देतात. अहो सर दुसरं काही शिकवा ना असं म्हणतात बघा असतील तुमच्या वर्गात. मग यांना काय करावं लागतं सामान्य विद्यार्थ्यांच्या एक लेवल पुढे म्हणजे थोड्या वरच्या लेवलचं काहीतरी द्यावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा यांना 2 अंकी संख्यांची बेरीज आहे. सामान्य मुलं करतात पण हे लगेच काय म्हणतात नाही हो सर मग एक काम करा ना आम्हाला एक अंकी संख्या 2 अंकी संख्यांची द्या. आपण त्यांना सांगायचं कर रे बाबा आता हे करत बेस. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं त्यांना कठीण कार्य द्यावं लागतं म्हणजे सामान्य मुलांच्या पुढे एक पाऊल पुढे. कळालं? कारण यदि उन्हें उनकी क्षमता के अनुसार चुनौतीपूर्वक कार्य नहीं दिए जाते तो वो जल्दी उब जाते हैं और कक्षा में अरुचित दिखाई देते. म्हणजे काय जर शिक्षक आता जर काही शिक्षक म्हणत असेल का नाही बाबा आज तुम्हाला पण सामान्य विद्यार्थ्यांबरोबर 2+2च करायचंय महिनाभर मग आता या विद्यार्थ्यांना काय करावं लागतं प्रतिभाशाली जे विद्यार्थी असतात का उनके अनुसार जर देणार नाही तर ते उब जाते म्हणजे कंटाळा वाटतात. मग जर सामान्य मुलं जर 2+2 हे करताय ना तर करू द्या पण या मुलांना जर अशा पद्धतीने म्हणजे 2 अंकी संख्यांची बेरीज द्यायची तर द्या म्हणजे काय ते पण कंटाळणार नाही आणि चुनौतीपूर्व कार्य पण त्यांचे असेल. म्हणजे पहिलीच सांगतोय मी पहिलीच मग तुम्ही दुसरी तिसरीनुसार तुमच्या कशा पद्धतीने बदल करायचा म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही लसावी मसावी बरोबर आहे का नाही म्हणजे अशा पद्धती त्यांना पुढचं काहीतरी देऊ शकतात पुढचं काही देऊ शकतात म्हणजे त्यांना ते कार्यामध्ये ते अटकून राहतात तेव्हा आनंद होतो. म्हणजे मग काय आवश्यकता होते माझं तुम्हाला कठीण कार्य की आवश्यकता का होते कारण त्यांची आवडी टिकवण्यासाठी काय करावं शकतात कठीण कार्य त्यांना द्यावं लागतं. कळालं? नाहीतर म्हणणार सर चुकीचं आहे चुकीचं नाहीये बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा प्रश्न 14 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 14 काळजीपूर्वक समजून घ्या. अभिकथन जिन विद्यार्थियों में उच्च अधिसंज्ञान अधिसंज्ञान म्हणजे काय स्वतःच्या विचारांवर विचार करणे. अधिसंज्ञान म्हणजे एक मेटाकॉग्निशन म्हणजे काय विचार करणे तर्क करणे. क्षमता होती है आधे संज्ञान की क्षमता होती है वो अपनी पढ़ाई में आने वाली कमियों को जल्दी पहचान कर उन्हें सुधार लेते हैं. बरोबर आहे तर जे जास्त विद्यार्थी विचारशील चिंता करणारे नाही विचारशील असतात ते काय करतात आपल्या याच्यामध्ये आता खूप काही मुलं असतात बघा गणित सोडवण्याची पद्धत पण एक स्वतःच तयार करून टाकतात स्वतःचीच पद्धत. मग असेच ते विद्यार्थी होते जल्दी पहचान सुधार लेते म्हणजे आधी संज्ञान वाले विद्यार्थी म्हणजे कळालं यामुळे काय होतं ते स्वतःची चूक जरी होत असेल तर ते स्वतःहून सुधारून टाकतात सुधारले ते बरोबर है आणि कारण म्हणते आदि संज्ञान विद्यार्थियों को ये सोचने की शक्ति देता है कि वह कैसे सीखे और वे अपने सीखने की रणनीतियों का मूल्यांकन कर सके. म्हणजे काय जे विद्यार्थी जास्त चिंतनशील असतात बघा जास्त चिंतनशील असतात ते काय करतात स्वतःचीच एक रणनीती मी या पद्धतीने शिकू शकतो या पद्धतीने शिकू शकतो ग्रहण करू शकतो किंवा या पद्धतीने मला समजेल स्वतःच मूल्यमापन ते करू शकतात. म्हणजे काय जल्दी का सुधार होत आहे जल्दी पहचान के सुधार लेते का कारण ते काय करतात स्वतःच्या रणनीतीचं मूल्यमापन करू शकतात म्हणून त्यांच्यामध्ये सुधार होतो. नाहीतर फक्त विचार सर आम्ही पण खूप विचार करतो ना मग आमच्यामध्ये का बरं सुधार होत नाही. अरे तुम्ही त्या रणनीती पण सुधार करा ना विचार करून ना त्या रणनीती सुद्धा तुम्हाला सुधारता आल्या पाहिजे तेव्हा ते जल्दी शिकते. कळालं? म्हणजे ये और आर दोनों सही व्याख्या करताय. कळालं? त्याच्यानंतर सोलिनता आला प्रश्न. हा सोलिनता काय सोलिनता किस प्रकार का विकार आहे. आता काही जे विद्यार्थी होतील काही विद्यार्थी काय म्हणतील का डायरेक्ट फक्त आम्हाला फक्त प्रश्न सांगा. आता शारीरिक अक्षमता आहे का ती शारीरिक अक्षमता नाही काय तंत्रिका विकासात्मक विकार आहे काय तंत्रिका तंत्रिका म्हणजे बोलण्यासंबंधित तांत्रिक नाही तंत्रिका
तंत्रिका विकासात्मक विकार आहे, शारीरिक अक्षमता नाहीये ती. अक्षमता नाही ना ती, शारीरिक अक्षमता नाही, केवळ एक भाषा संबंधी विकार है, केवल नहीं सामाजिक संपर्क येतो आणि व्यवहार व्यवहार संबंधी कोई सामान्य समस्या को जो उम्र के साथ ठीक ठीक हो जाते नाही, उम्र के साथ हे ठीक होत नाही, दोन का 3च वर्षामध्ये याला नीट झालं तर झालं, नाहीतर ते आयुष्यभर तसंच असतं. पूर्ण टॉपिक बघून घ्या. या तंत्रिका विकार आहे, याच्यामध्ये काय होतं, त्याचे शब्द बोलण्यामध्ये सामाजिक कौशल्य असेल, त मे अशा पद्धतीची अडचणी निर्माण होतात. बघा, अशा पद्धतीचे हे 15 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्न मी काळजीपूर्वक समजून दिला आणि प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला फिरवला पण. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, काळजीपूर्वक बघा. अशाच पद्धतीने जर तुम्हाला काय म्हणजे मॉडर्न क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर ऍप मध्ये उपलब्ध आहे. फक्त 119 मध्ये सर्वांनी त्या घेऊन टाका. म्हणजे जेवढ्या प्रश्नपत्रिका तुम्ही मॉडर्न सोडवणार तेवढा तुम्हाला काय होईल, फायदा होईल. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. गुड नाईट सगळ्यांना आणि अशाच पद्धतीने अभ्यास कंटिन्यू ठेवा.